बच्चू कडू यांना उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली। राणा म्हणाले की बच्चू कडू यांनी राजकीय पुनर्वसनासाठी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं। लवकरच कडू यांचे शिंदे गटात पुनर्वसन होताना दिसेल असा चिमटाही राणा यांनी काढला। ज्या पद्धतीने एकनाथजी शिंदे यांच्यासोबत 20 मिनिटं बच्चू कडूंची एकांताची बैठक झाली, त्याच्यामध्ये लवकरच मला असं वाटते शिंदे गटामध्ये बच्चू कडूंचं राजकीय पुनर्वसन होणार आहे। थोड्या दिवसामध्ये तुम्हाला दिसेल की ज्या पद्धतीने बच्चू कडू गुवाहाटीला गेले, ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे सीएम असताना ते मंत्री होते, अनेक खाते त्यांच्याकडे होते, त्यावेळेस त्यांनी शेतकऱ्याचा मुद्दा उचलला नाही। आता शेतकऱ्यांची साथ घेऊन त्या ठिकाणी स्वतःचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी आंदोलन होतं, त्यावर कोर्टाने सुद्धा ताशेरे उमटवले। सरकार पूर्ण शेतकऱ्यासोबत आहे। रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्या फार्म हाऊसवरही टीका केली। राणा म्हणाले, एखाद्या शेतकऱ्याकडे स्विमिंग पूल असण्याइतके मोठे फार्म हाऊस क्वचितच असतं। कडू यांना लवकरच बेकायदेशीर मालमत्तेच्या आरोपांना सामोरे जावे लागेल असा दावाही त्यांनी केला। माझं हे म्हणणं आहे की हवाई महलचा तुम्ही एक छोटा व्हिडिओ पाहिला, जे 75 एकरामध्ये असा कुठला शेतकरी असू शकत नाही ज्याचं हवाई महल, ज्याच्यामध्ये स्विमिंग पूलपासून सगळ्या आधुनिक सुविधा आणि 75 एकरामध्ये ज्याचं घर आहे, तिथले आमदार प्रवीण तायडे यांनी त्याचा पूर्ण खुलासा केला, पूर्ण त्याचा व्हिडिओ जाहीर केला। आणि अशा पद्धतीचं पुणे, मुंबई, नाशिक, यवतमाळ, अमरावतीमध्ये अनेक जे प्रॉपर्टी आहे त्याचा एवढा मोठा गठ्ठा मुख्यमंत्र्याकडे जमा झालेला आहे। थोड्या दिवसात आपल्याला दिसेल अवैध संपत्तीची सुद्धा काही केसेस बच्चू कडू दाखल होईल आणि ही अवैध संपत्ती अशा प्रकारचेच आंदोलन करून कुठंतरी अनेकांना ब्लॅकमेल करून बच्चू कडूंनी प्रॉपर्टी जमवलेली।